कम्युनिस्ट सेंटर आणि CPI ML पीपल्स वॉर या दोन संघटनांचे 12 सप्टेंबर 2004ला विलिनीकरण होऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीचा जन्म झाला. अर्बन नक्षल संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत, पण हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे. त्यातून जनसुरक्षा कायद्याचे महत्त्व अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या कृतींपासून देशाला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी पक्षाचे स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन हे पुस्तक वेगवेगळ्या चकमकीत जप्त करण्यात आले. या पुस्तकाचा भाग 2 जो माओवाद्यांच्या कार्यपद्धतीवर आधारित आहे, त्यातील प्रकरण क्रमांक 13 माओवाद्यांची शहरी भागातील कार्याची दिशा स्पष्ट करते. यात माओवादी संघटनांनी 3 अस्त्रांना जादुई अस्त्र संबोधले आहे. ती म्हणजे पार्टी, संयुक्त मोर्चा आणि सैन्य. यातील संयुक्त मोर्चा हे सर्वाधिक प्रभावी आणि क्रांतिकारी अस्त्र म्हणून वापरले जाते. याचा मूळ उद्देश देशातील प्रस्थापित संवैधानिक व्यवस्थांविरुद्ध जनसमुदायाचा सहभाग. तो हेतू साध्य झाल्यानंतर सशस्त्र क्रांतीचा मार्ग. यातील हा संयुक्त मोर्चा म्हणजेच सोप्या भाषेत अर्बन नक्षल किंवा शहरी माओवादी. शहरी माओवादाची कार्यपद्धती. यात प्रामुख्याने विद्यार्थी, बेरोजगार युवा, परिपूर्ण विकास न झालेले लोक, महिला, जंगलात राहणारे नागरिक, भूमिहीन व गरीब शेतकरी अशा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी विषय निवडून कृती समिती, संप समिती, संघर्ष समिती यांच्याकडून आंदोलने आखली जातात आणि सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये शिरकाव केला जातो. समस्या सशस्त्र क्रांतीशिवाय सुटूच शकत नाहीत असे धडे दिले जातात. गृहयुद्ध सदृश्य स्थिती निर्माण केली जाते. सैन्य आणि अर्धसैन्य दलात त्यांची घुसखोरी करून त्यांना घातपाती कार्यासाठी प्रवृत्त केले जाते. नक्षली चळवळीसाठी शस्त्र, दारुगोळा, औषधी, तांत्रिक मदत, दळणवळण यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रचार प्रसार, नवीन नेतृत्वाची उभारणी आणि नवीन भरती इत्यादी कामे ही शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून केली जातात. मिलिंद तेलतुंबडे याचे उदाहरण देता येईल. यवतमाळ जिल्ह्यात वणी भागात एक तरुण कामगार नेता होता. तो वेस्टर्न कोलफील्ड्समध्ये कार्यरत होता. नक्षलीच्या CC सदस्यांनी त्याला बल्लारपूर परिसरात माओवादी विचारसरणीत अंतर्भूत केले. 1998 मध्ये तो भूमिगत झाला आणि 2005 मध्ये CC सदस्य झाला. त्याने विदर्भातील तरुणांना जाळ्यात ओढले. सुदर्शन रामटेके हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मुलगा. तो माओवादी चळवळीत सामील झाला. प्रारंभी त्याने केंद्रीय समितीसाठी स्टेनो म्हणून काम केले, पण सुदैवाने त्याचा चळवळी संबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आणि त्याने आत्मसमर्पण केले. पुण्यातील झोपडपट्टी परिसरात सांस्कृतिक आघाडीच्या नावाने जाळे टाकण्यात आले. तरुणांना जाळ्यात ओढायचे आणि भीमाशंकरच्या जंगलात प्रशिक्षणासाठी घेऊन जायचे असे प्रकार होत होते. आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेच्या मजबूत पायावर उभा आहे आणि माओवादी नेमकी हीच राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुराष्ट्रीय लोकशाही, निवडणुका, मतदानाचा अमूल्य अधिकार, विचार स्वातंत्र्य, प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था हे माओवाद्यांना मान्य नाहीत. सर्व फुटीर शक्ती एकत्र आणणे आणि त्यातून देशाच्या प्रगतीला बाधा आणणे, कायम अशांतता ठेवणे हेच त्यातून साध्य केले जाते. माओवादी फ्रंटल संघटनेची कार्यपद्धती गुंतागुंतीची आहे.
सामाजिक संघटना, राजकीय पक्षविरहित घटक आहेत, तेथे माओवादी हे जनसामान्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या संवैधानिक यंत्रणा आणि एकूणच लोकशाही प्रक्रियेविरुद्ध रोष निर्माण करतात. असे गुन्हे हे UAPA कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. विविध न्यायालयांनी सुद्धा अशा घटनांचा UAPA अंतर्गत मर्यादांवर बोट ठेवले आहे. त्यामुळेच अशा प्रकारचा स्वतंत्र कायदा ही राज्याची गरज आहे. माओवाद्यांचा प्रचार प्रसार करण्यात चेतना नाट्य मंच, ज्यावर छत्तीसगड सरकारने बंदी घातली आहे, या संघटनेचा मोठा वाटा आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या चौकशीतून हे उघड झाले आहे की 70% तरुण हे चेतना नाट्य मंचाच्या माओवादी क्रांती मंचाच्या नाटकातून, गाण्यांमधून माओवादाकडे आकर्षित झाले. आता हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम 19च्या चौकटीत बसणारा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद असलेच पाहिजे, पण ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे सार्वजनिक सुरक्षा, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. नक्षलवादात प्रामुख्याने निवडणुका, न्यायालय, विधिमंडळ अशा स्तंभांना जनसामान्यांमध्ये बदनाम करणे आणि त्यातून लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हीच कार्यपद्धती आहे. या कायद्याची महाराष्ट्रात सर्वाधिक गरज का आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाचा एक अहवाल आहे, ज्यात माओवादाचा प्रसार करणाऱ्या सर्वाधिक 64 फ्रंटल संघटना या महाराष्ट्रात आहेत. वेगाने होणारे शहरीकरण आणि दुसरीकडे जंगलातील कारवायांमध्ये आलेले मोठे अपयश यामुळे नक्षलवादाचा प्रसार आता शहरांमधून होतो आहे. आंध्र आणि तेलंगणा राज्यात जंगलातील कारवायांमध्ये घट झाली, पण त्या राज्यांनी किमान 12 ते 14 फ्रंटल संघटनांवर बंदी घातली, कारण तेथे सुद्धा शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तिसरे राज्य छत्तीसगड जर यात जोडले तर किमान 448 संघटनांवर बंदी आहे. प्रामुख्याने सांस्कृतिक आघाडी, विद्यार्थी आघाडी, नागरिक हक्क समिती, वकील संघटना अशा नावाने संघटना काढून माओवादाच्या प्रसाराला हातभार लावला जातो. कारवाई झाली की या संघटना स्वतःचा बचाव करायला जातात. मग सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असा अपप्रचार केला जातो. पण वस्तुतः ते बंदी असलेल्या CPI माओवादी संघटनेचे सदस्य असतात. त्यांचे प्रमुख लक्ष प्रदीर्घ युद्ध जिंकणे आणि 2047 मध्ये लाल किल्ल्यावर CPI माओवादीचा झेंडा फडकविणे हा आहे. केवळ अशाच संघटनांसाठी हा कायदा आहे. त्यातील काही बाबी अशा: एखाद्या संघटनेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी सल्लागार मंडळाची तरतूद आहे. हे मंडळ न्यायालय नियुक्त असते, त्यामुळे आपोआपच सरकार या कायद्याचा दुरुपयोग करू शकत नाही. एखाद्या संघटनेवर बंदी घातल्यानंतर कारवाईसाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची मुभा आवश्यक आहे. या तरतुदींमुळे कनिष्ठ अधिकारी किंवा राजकीय दबावाचे आरोप निराधार ठरतात. महाराष्ट्राने 40 वर्ष माओवादाशी जंगलात लढा दिला, पण शहरी भागात 50 वर्षापासून कार्यरत माओवादी संघटनांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. अलीकडच्या काळात शहरी भागात नक्षलींचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यावर कारवाई महत्त्वपूर्ण आहे. ती केली नाही तर सामाजिक व्यवस्थेसमोर गंभीर संकट निर्माण होऊ शकते. घटना आणि लोकशाही न मानणाऱ्या माओवादी फ्रंटल संघटनांवर कारवाई हाच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याचा मुख्य गाभा आहे. महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण दीक्षित यांचे या लेखासाठी आणि हा लेख आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणाऱ्या सकाळ वृत्त समूहाचे आभार.